महिला सुरक्षित तर घर सुरक्षित. नियमांचे पालन करून वाहन चालवल्यास अपघातांच्या प्रमाणाला बसेल आळा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने महिलांना मोफत हेल्मेट वाटप करीत महिलांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत वाहन चालवण्याचे आमदार संजय केळकर यांनी आवाहन केले. सर्वत्र महिलांचा सन्मान करत साजरा केला जात असताना स्वामी फाउंडेशनच्या वतीने महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन अनोखा उपक्रम राबविला. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. या अनुषंगाने बाईक चालवणाऱ्या 500हून अधिक महिलांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी स्वामी फाउंडेशनच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वामी फाउंडेशन ट्रस्ट उपाध्यक्ष प्रियंका शिलकर, कार्यकारी अधिकारी कविता यादव, प्रियंका शिलकर, सचिव प्रिया कदम यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी परिसरातील महिलांनी उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. स्वामी फाउंडेशन अध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करत वाहन चालवावे, जेणेकरून अपघाताला आळा घालता येईल. तसेच महिला सुरक्षित तर घर सुरक्षित असे म्हणत महिलांनी हेल्मेट घालून गाडी चालवण्याचे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. 500हून अधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मी पाहत असाल तर महिलांनी बरेच रांगा लावलेल्या आहेत या हेल्मेटसाठी. बघा, आज या ठिकाणी महेश कदम यांच्या पुढाकाराने स्वामी फाउंडेशनच्या वतीने एक अभिनव असा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि ज्या आमच्या नोकरदार भगिनी आहेत, ज्या स्कूटरवर मोटरसायकलवर जातात, तर त्यांना हेल्मेटचं वाटप या निमित्ताने ठेवलेलं आहे. त्यांच्याकरता सुरक्षेसाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत, त्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत. आणि त्यामुळे महेश कदम खूप ज्याला म्हणता येईल की अतिशय चांगला उपक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला. आणि शेकडो महिलांना ठाण्यामधल्या या सगळ्या हेल्मेटचा उपयोग होणार आहे. हेल्मेटचा उपयोग किती असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या महिला भगिनींना या हेल्मेटचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये उपयोग होईल. आणि पुढच्या काळामध्ये देखील सुरक्षा असेल, सुविधा असेल, सेवा असेल, नारी शक्तीला मजबूत करण्याकरता, त्यांना पाठबळ देण्याकरता आम्ही सगळेच निश्चितपणे बांधील आहोत. साहेब, आपण बघत असाल तर दरवर्षी या रोड अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असो किंवा पुरुष असो मृत्यू होतो. हा जो उपक्रम आहे तो किती महत्त्वाचा आहे सर? हा म्हणूनच उपक्रम महत्त्वाचा आहे की युद्धात माणसं मरत नाही, तेवढी रोडच्या अपघातामध्ये लोक मरतात. आणि ही अत्यंत क्लेशदायक दुःखद अशा प्रकारच्या घटना आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते निश्चितपणे समाजाला एक दिशा देणारे पण आहेत आणि उपयुक्तता त्या उपक्रमाची आहे. आणि महेश कदम हे असे उपक्रम जे आहेत ते अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्यांचं नियोजन पण चांगलं असतं आणि ते ठाण्यामध्ये करत असतं. साहेब, अत्यंत महत्त्वाचा विषय असा आहे की कायदा तर बनतोच, परंतु लोक कायदा पाळत नाही. नागरिकांना काय असं याबद्दल? खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी उभं राहून नागरिकांना कायदा पाळायला लावता कामा नये. हा सेल्फ स्टार्ट इंजिन ज्याला म्हणतो, की स्वतः देखील काही कायद्याचं पालन जे आहे ते करणं गरजेचं आहे. आणि शिस्तबद्ध नागरिक हा निश्चितपणे देशाला पाहिजेच असतो. आणि त्यामुळे समोर पोलीस आहे की नाही, समोर सिग्नल आहे नाही न बघता आपण स्वतःवरच हा नियम आणि कायदा जो आहे तो आपण आत्मसात केला पाहिजे. तर सुरक्षितता जी आहे समाजामध्ये कार्यसम्राट आमदार, जनसेवक आमदार केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 500 महिलांसाठी हेल्मेट वाटप कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आपण बघतायच की प्रचंड प्रतिसाद महिलांचा मिळतोय. गेले 8 दिवस याची नोंदणी चालू होती. आत्तापर्यंत 716 महिलांनी नोंदणी केलेली आहे. आज हा हेल्मेटचं मूळ कारण की एखादी महिला भगिनी जो आपल्या घरातून भाजीपाला जाते, मुलाला आणायला जाते, डोक्यावर हेल्मेट असणं खूप गरजेचं आहे. कारण का ती महिला सुरक्षितरित्या घरी येणं गरजेचं आहे. आणि ह्याच अनुषंगाने रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने म्हणजे गाड्यांचं जो नियमावली आहे ट्रॅफिक पोलिसांची, त्यांच्या अनुषंगाने महिलांना हेल्मेट ही काळाची गरज आहे. आणि हेल्मेटची आपण
वाटप आज केलेलं आहे. हा हेल्मेट त्यांच्या सुरक्षितेसाठी आहे. पण काही महिलांना माझं आपल्यामार्फत एक आव्हान आहे, म्हणजे विनंती आहे की हेच हेल्मेट भविष्यात जर कोण आपल्याला जाणून बुजून छेडछाड करत असेल तर हेच हेल्मेट त्या विकृत माणसाच्या डोक्यात टाका, तो तुमच्या संरक्षणासाठी असणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सर्वसमावेशक आणि व लोकहितवादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल शिवसेनेने मानले आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सर्व घटकांचा विचार करून ठाणेकरांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा सन 2024-25चा अर्थसंकल्प सादर केला. त्याबद्दल शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, खोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे आदींनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. आतमध्ये होते ते जर त्यांना दोषी समजत असतील तर आपण तर महादोषी आहात. आपण पहिला आपला विचार करावा आणि घाबरणारच, कारण वायकर साहेबांकडे बऱ्याचशा मातोश्री असतील आणि त्याचबरोबर संजय राऊत असतील, बऱ्याचशा त्यांचं पोटामध्ये खूप काही दडलेलं आहे. ते घाबरले असतील की कदाचित वायकर साहेब बाहेर काढतील. संजय राऊत साहेब घाबरू नका, काय होणार नाही तसं. पक्षात येण्यासाठी वायकरांवरती मोठा दबाव टाकला गेला, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या फॅमिलीला डिस्टर्ब करण्यात आला असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं. रवींद्र वायकरांनी काल सांगितलेलं आहेच की का त्यांनी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर प्रवेश केला. त्यामुळे संजय राऊतांचं असंच आहे, कालपर्यंत ते वायकर साहेब चांगले होते, आज ते वाईट आहेत. असो, संजय राऊत विनाशकाले विपरीत बुद्धी ही संजय राऊतांना आलेली आहे. संजय राऊतांमुळे जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना घडवली होती हिंदुत्ववादी विचाराची, ती शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांच्या वळचणीला त्यांनी ती शिवसेना नेऊन ठेवलेली आहे. आणि तिचे असे हाल पाहून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेसोबत सर्वजण आता येत आहेत. सर, ठाणे लोकसभेसाठी रवींद्र पाठक असेल किंवा तुमचं नाव जाहीर केलं आणि चर्चेत आहे, परंतु नाव जे आहे ते लोकसभेसाठी निश्चित झालेलं नाही. नेमका या नावांवरती शिक्कामोर्तब केव्हा होणार आहे?
नाव चर्चेत असतं म्हणजे काय मला काही कल्पना नाही. नक्की काय कुठे चर्चा म्हणजे कुठे काही ठिकाण आहे का या ठिकाणी चर्चा आहे. मी काही चर्चेत नाही आहे. मी ह्या चर्चेच्या इच्छुक वगैरे हा विषय माझ्या दृष्टीने नाही आहे. मी एक कार्यकर्ता आहे. गेले 1.5 ते 2 वर्ष त्याच्या आधीपासून शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. आमचा पक्ष जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाचं तंतोतंत पालन करणं हे माझं काम समजतो. त्यामुळे चर्चा वगैरे माझ्या दृष्टीने काय नाही आहे. साहेब 5 मिनिटापूर्वी आपण सांगितलं की परिवहन आयुक्तांची भेट घेतली आहे. काय विषय मांडलेले आहेत आयुक्तांसमोर? खरं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार परिवहनची जी सेवा आहे त्याच्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यासाठी बस तिकिटामध्ये ते प्रपोजल होतं आणि त्यांची मागणी आयुक्तांनी पूर्ण केली. बजेटमध्ये तशा प्रकारची तरतूद केली आणि मला असं वाटतं येत्या 2 दिवसात त्याचं आपण इम्प्लिमेंट करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही आयुक्तांना शुभेच्छा द्यायला आलो होतो. अर्थसंकल्पामध्ये आपण पाहताय की ठाणे शहराचं रूप बदलत आहे. मुख्यमंत्र्यांचं ठाणं बदलत आहे. हे जे काही घोषणा वाक्य आहे हे फक्त घोषणेपुरता न राहता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये बदल होत आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार यांच्या निर्देशानुसार महिलांचं जे काही धोरण आहे त्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतले. त्यातलाच हा एक जो निर्णय घेतलेला आहे की परिवहनच्या तिकिटामध्ये ज्या काही महिला प्रवास करतात त्यांना अर्ध तिकीट आपण तो निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने लवकर अंमलबजावणी करावी याकरता माननीय मीनाक्षी शिंदे मॅडम त्याकरता भेटलेले आहेत. त्यांनी आयुक्तांचं अभिनंदन पण केलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून मागणी होती की अंत्यविधीकरता जी लागणारी लाकडं आहेत ती मोफत द्यावी. तो सुद्धा निर्णय माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार आयुक्तांनी घेतलेला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर जो धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना जी माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण यावर्षी राबवली. यावर्षीच्या सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य सेवा असेल, स्वच्छता असेल या बाबतीत सुद्धा खूप चांगले निर्णय या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर एक पोलिसांकरता तात्काळ महिला पोलिसांना पोचता यावं याकरता ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत पोलीस कमिशनर कार्यालयाला ज्या ॲक्टिव्ह आहे जे महिला पोलीस त्या वापरू शकतात त्यासुद्धा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी तरतूद केलेली आहे. असे अनेक विकासाच्या दृष्टीने आणि ठाणे शहर बदलत आहे या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी लगेच सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय कमिशनर डॉक्टर अभिजित बांगर यांना भेटलेलो आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्या आधी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आणि जे ठाणं बदलतं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार त्यामुळे आणि ठाण्याच्या काही समस्या असतील, प्रभागातील काही समस्या असतील, नगरसेवकांच्या वॉर्डातील समस्या असतील या संदर्भात आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली आहे. प्रयत्न केले जातात. मी स्वतः यापूर्वीसुद्धा पत्र कमिशनर साहेबांना ती पण शासकीय सेवाच आहे. पोलीस पण काय प्रॉफिट मार्जिन कंपनी नाही आहे. गृह खातं ही सेवाच आहे. ठीक आहे जे काय आहे ते येईल त्यांचं पण ठीक आहे प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही. म्हणजे कुठल्या एखाद्या कोणाला तरी कर्ज दिलं आहे आणि तो कर्जाची वसुली करायचा असा विषय नाही. पोलीससुद्धा प्रामाणिकपणे काम करत असतात. पोलीस खातं त्याचं पैसे देत असतं जे काही परिवहन सेवेमध्ये प्रवास करतात. होईल तो विषय. एवढं काही असा काही सिरियस विषय नाही आहे की कोणाचे काही पैसे कोणी लुबाडलेले नाही आहेत. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सावित्रींचा सन्मान धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रीचा सन्मान करण्यात आला. केवळ चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून राजकीय क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशाच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवसेना माजी नगरसेविका विशाखा खताळ, भाजप
ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा संघटिका अनिता हिलाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्षा शोभा गरांडे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा संदीप माने, शिवसेना उपविभाग प्रमुख अनिता धाना पुणे, शिवसेना शाखा संघटिक बांधवी बारगीर, यशवंत सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे, सार्वभौमिक मानवाधिकारी संघटनेच्या महासचिव पूनम बरकडे आदी महिलांचा सन्मान तसेच शासकीय सेवेत 25 वर्ष पूर्ण केल्याबद्दल नीता राजेश वारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, मुंबई भाजपा सचिव निहारिक कोंदले, माजी नगरसेविका विशाखा खताळ, शिवसेना विभाग प्रमुख पूजा वाघ, साई दर्शनी फाउंडेशनच्या अध्यक्षा दर्शना योगेश जानकर, समाजसेविका रुपाली विकास रेपाळे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर आदींसह मान्यवर उपस्थित होते.